सर्ग 93 समदर्शन सर्ग असं सुद्धा म्हटलं जातं. तर या समदर्शन सर्गातला निम्मा भाग आपण बघितला. म्हणजे त्याच्यामध्ये वसिष्ठांनी श्रीरामांना ज्ञानी पुरुषाची लक्षणं कोणती ते सांगितलं. तर ज्ञानी पुरुषांची लक्षणं आपण काल सगळी बघून झाली आहेत. आता त्यातलाच पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे संग असंग. तर श्री वसिष्ठ जे आहेत ते श्रीरामांना उपदेश करतात की हे रघुनंदना, सर्व जगामध्ये विविध पदार्थांची जी सत्ता आहे किंवा जी काही सत्ता आहे म्हणजे नाना रूपातली जी सत्ता आहे, ती सत्ता म्हणजे सगळा संविदेचा भ्रम आहे. आणि हा सिद्धांत तू मनाने दृढ कर. आपण सत्या म्हणजे काय आणि सत्तेची रूप बघितली. सत्तेची दोन रूप आहेत. एक म्हणजे विश्वातल्या सगळ्या पदार्थांमध्ये असणारी नानाविध अशी सत्ता, आणि दुसरी सत्ता म्हणजे एकरूप सत्तेचं महारूप म्हणजे ब्रह्म. तर नाना रूपातली ही जी सत्ता आहे, जी जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये आहे, तर ही जी नाना रूपातली जी सत्ता आहे, तो संविदेचा भ्रम आहे सगळा. ती असत आहे. आणि अ, एकरूप अशी जी सत्ता आहे ती म्हणजे ब्रह्म आहे, आणि ती नित्य आहे, आणि तीच सत आहे किंवा खरी आहे. आणि नाना रूपातली सत्ता जी आहे ती क्षणभंगूर आहे, ती नश्वर आहे, त्यामुळं ती असत आहे. आणि हा सिद्धांत तू मनानं दृढ कर, असं महर्षी वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. तर पदार्थांविषयी संकल्प विकल्प करणारी जी बुद्धी आहे, म्हणजे हे जे पदार्थ आहेत वेगवेगळे जगतामधले, तर त्या पदार्थांविषयी संकल्प विकल्प करणारी जी बुद्धी आहे ती तू टाकून दे, असं ते म्हणतात. संकल्प विकल्प करणारी बुद्धी म्हणजे काय, की जे 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 काही पदार्थ बाह्य सृष्टीमध्ये आहेत, तर त्या पदार्थांविषयी म्हणजे काही पदार्थ आपल्याला आवडतायत तर आपल्याला त्याचा भोग घेण्याची इच्छा असते. काही पदार्थ आरोग्याला चांगले असतात, पण आपली बुद्धी जी आहे विकल्प विकल्प करत असते, म्हणजे आपल्याला हे हे मला आवडत नाही म्हणून आपण ते ग्रहण करत नाही. तर असं जे पदार्थांविषयी जी संकल्प आणि विकल्प करणारी जी बुद्धी आहे ती तू टाकून दे, तिचा तू त्याग कर, असं वसिष्ठ सांगतायत. आणि सर्व पदार्थांची भावना सोडून तू असंग संवित प्रकाश रूप हो. सर्व पदार्थांची भावना सोडून म्हणजे बाहेरच्या जगातले जे पदार्थ आहेत त्यांना भोगण्याची जी भावना आहे किंवा जी वासना आहे मनामध्ये, ती तू टाकून दे. आणि असंग संवित प्रकाश रूप हो. असंग संवित प्रकाश रूप म्हणजे काय, तर या पदार्थांविषयी संग करू नकोस, असंग कर. या पदार्थांविषयी तू ते ग्रहण करण्याची इच्छा किंवा ते भोगण्याची जी इच्छा आहे, वासना आहे, ती तू टाकून दे. त्यांचा असंग कर. संग म्हणजे काय, तर ते त्या गोष्टी आपण घेणं किंवा त्यांचा सहवास आपण सहवासात राहणं किंवा त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण ग्रहण करणं. आणि असंग त्याच्या विरुद्ध. असंग म्हणजे त्या पदार्थांविषयीची भावना सोडून देणं किंवा त्याच्यावरची वासना जी आहे त्याच्यापासून दूर होणं आणि संवित प्रकाश रूप हो. म्हणजे जे शुद्ध संवित आहे. शुद्ध संवित म्हणजे काय, तर आपला आत्मा किंवा ब्रह्म, तर त्यांनी तू प्रकाशित हो, असं महर्षी वसिष्ठ जे आहेत ते श्रीरामांना सांगतायत. तर आता संग कुणाशी करायचा आणि असंग कुणाशी करायचा, हे इथं सांगितलेलं आहे वसिष्ठांनी. तर तुम्हाला एक मी डायग्राम दाखवते. तर संघ कशाचा करायचा आणि असंग कशाचा करायचा, हे महर्षी वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं असंग किंवा निसंग झालेला जो कोणी ज्ञानी पुरुष असतो, तो केवळ शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय यांनी कर्म करीत असला किंवा करीत नसला तरी तो त्या कर्मांनी लिप्त होत नाही. म्हणजे सर्व पदार्थांविषयीची जी सृष्टीमध्ये जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, त्या सर्व पदार्थांची जी भावना आहे ती तू सोडून दे, असंग हो, असं ते सांगतायत. आणि जो पुरुष असा असंग होतो किंवा निसंग असतो, तो ज्ञानी पुरुष असतो. आणि तो काय करतो की तो कर्म करत असतो, म्हणजे शरीरानं, मनानं, बुद्धीनं
इंद्रियानी, सगळ्या प्रकारे तो कर्म करीत असतो, पण तो कर्मानी लिप्त होत नाही. त्या कर्माला ते कर्म किंवा त्या कर्माची फळं त्याला चिकटत नाहीत, असं वसिष्ठ म्हणतात. मनोराज्य जे आहे म्हणजे आपल्या मनातले जे काही संकल्प, विकल्प, विचार, भावना, वासना जे काही आहे, तर मनोराज्यातील वैभव मिळाले किंवा नष्ट झाले तरी मनोराज्य करणारा जसा सुखी किंवा दुःखी होत नाही, तसा आसक्तीरहित पुरुष, आसक्तीरहित मनाने कर्म करणारा असंग पुरुष हा सुखदुःखाने लिप्त होत नाही. मनोराज्यातलं वैभव म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, स्वप्न असतात, विचार असतात, तर हे जे मनोराज्यातलं वैभव आहे ते आपल्याला मिळालं काय किंवा नाही मिळालं काय, जरी ते वैभव नष्ट झालं किंवा मनातल्या कुठल्याच इच्छा पूर्ण नाही झाल्या तरी मनोराज्य करणारा जसा सुखी किंवा दुःखी होत नाही, तसा आसक्तीरहित माणूस जो आहे तो मनाने कर्म करणारा असंग पुरुष सुख दुःखाने लिप्त होत नाही. कारण का, तर त्याचं जे चित्त आहे ते आत्म्याच्या ठिकाणी लीन झालेलं आहे. तो फक्त व्यवहार म्हणून शरीरानं कर्म करत असतो, इंद्रियांनी कर्म करत असतो, परंतु त्याचं चित्त त्याला चिकटत नाही. चित्त हे अंतर्मुख झालेलं असतं, आत्म्याच्या ठिकाणी लीन झालेलं असतं. त्यामुळं तो कर्मानी लिप्त होत नाही किंवा त्याच्या चित्तामध्ये त्या कर्माची फळं ही साठत नाही. आणि असा जो असंग पुरुष आहे त्याचं मन हे आसक्ती रहित असतं. त्यामुळे तो पाहत असूनही पाहत नाही किंवा ऐकत असूनही ऐकत नाही. पाहत असूनही पाहत नाही म्हणजे तो डोळ्यांनी बघतोय, समोर जे काय दिसतंय ते तो डोळ्यांनी बघतोय, त्याचे डोळे बघतायत, पण त्याचं चित्त कुठे आहे, चित्त बहिर्मुख नाहीये, चित्त त्या विषयाशी चिकटलेलं नाहीये, तर त्याचं चित्त आत्म्यापाशी आहे. त्यामुळं तो पाहत असूनही पाहत नाही असं ते म्हणतायत. ऐकत असूनही ऐकत नाही, तो स्पर्श करत असूनही स्पर्श करत नाही, तो वास घेत असूनही वास घेत नाही, तो चव घेत असूनही चव घेत नाही, असं म्हटलेलं आहे. की आपली जी इंद्रिय आहेत, स्थूल इंद्रिय, फिजिकल ऑर्गन्स जे आहेत, त्याच्याकडून ती कामं होत आहेत, म्हणजे बघणं, ऐकणं किंवा पदार्थाची चव घेणं, वास घेणं, हे या स्थूल इंद्रियांकडून हे काम केलं जातंय. पण तिथं त्याचं मन नाहीये किंवा चित्त नाहीये, चित्त हे आत्म्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळं जी काही तो कर्म करतोय ते कर्मांनी तो लिप्त होत नाही. म्हणजे आता काही काही वेळा आपण असं करतो की टीव्ही आपण टीव्ही बघतोय पण आपलं तिथं मन नसतं. त्यामुळं काय चाललंय हे आपल्या मेंदूपर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचतच नाही किंवा आपल्याला ते समजत नाही, पण डोळे मात्र बघत असतात. किंवा काही काही वेळा आपण वाचत असतो पण वाचलेलं लक्षात येत नाही, म्हणजे ते नुसतंच आपलं मेकॅनिकल रीडिंग होत असतं, त्याचा अर्थ काही कळत नाही. कारण का, तर चित्त तिथं नसतं. किंवा काही वेळा नाही का, लहान मुलं अभ्यास करत असतात, मग अभ्यास करतात आणि आपण त्याच्यावर प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देता येत नाही, मग आपण काय म्हणतो त्यांना, अरे जरा मन लावून अभ्यास कर ना, मन लावून अभ्यास कर. याचा अर्थ काय, तर जे आपण करतोय, आपली इंद्रिय जे कर्म करतायत तिथं आपलं चित्त असलं पाहिजे. जर तिथं आपलं चित्त असेल तरच ते कर्म खऱ्या अर्थानं केलं जातं. पण जर मेकॅनिकली स्थूल इंद्रियांकडून फक्त ते कर्म केलं जात असेल तर ते चित्तापर्यंत पोचतच नाही. तर अशा प्रकारे जो असंग पुरुष असतो किंवा आसक्तीरहित पुरुष असतो, तो त्याची इंद्रिय काम करत असतात, शरीर काम करत असतं, पण तो त्याचं चित्त मात्र त्या कर्मानी लिप्त होत नाही, कारण त्या ठिकाणी त्याचं चित्त असत नाही. म्हणजेच त्याची इंद्रिय ही पूर्वसंस्कारांच्या जोरामुळे विषयांच्या ठिकाणी जात असली तरी हा जात नाही. तो जात नाही म्हणजे काय, त्याचं चित्त तिथं असत नाही. म्हणजे एखादं काम जे आहे ते आपण सवयीनं करत असतो, प्रत्येक वेळी तिथं काही आपल्याला बुद्धीचा कस लावायला लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण काही स्तोत्र म्हणत असतो, म्हणजे रामरक्षा म्हणतोय समजा, किंवा काय आणखी कुठलं मनाचे श्लोक म्हणतोय, किंवा काय आणखी कुठलं स्तोत्र जर म्हणत असलो, भीमरूपी म्हणतोय.
आपण जर वर्षानुवर्षे रोज ते म्हणत असलो तर काही वेळा तोंडानं ते आपण म्हणत असतो, पण डोक्यात किंवा मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात. मग हे कशामुळं होतं? आपलं जर तिथं मन नसेल, तर मग ते कसं काय आपोआप आहे तसं व्यवस्थित म्हटलं जातं, चुकत कसं नाही? कारण का? तर इंद्रिय ही पूर्व संस्कारांच्या जोरामुळे विषयांच्या ठिकाणी जातात. म्हणजे इंद्रियांना ती सवय झालेली असती, त्याच्यावर एक पूर्वसंस्कार रोज झालेला असतो आणि त्यामुळे पूर्वसंस्कारामुळे इंद्रिय काम करत राहतात, परंतु चित्त तिथं जात नाही किंवा चित्त तिथं असत नाही. म्हणून हे रामा, बाह्य सृष्टीतले जे विषय आहे त्या विषयांचा संगच सर्व अनर्थाचे कारण आहे, असं श्रीरामांना ते सांगतायत. म्हणजेच काय थोडक्यात, तर आसक्तीच सर्व संसाराचं निमित्त आहे. आपल्याला जे बाहेरच्या विषय आहेत ते प्रत्येक विषयाबद्दल आपल्याला सतत आसक्ती निर्माण होत असते आणि ही जी आसक्ती आहे ती आसक्तीच सर्व संसाराचं किंवा तृष्णेचं निमित्त आहे. हा जो संघ आहे तो संघच सर्व आशांचा हेतू आहे. हा जो संघ आहे हाच सर्व आशांचा हेतू आहे आणि हा संघच सर्व आपत्तींचे बीज आहे. म्हणजे आपल्या मनात सतत वासना निर्माण होत असतात की आज हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, हे मला करायचंच आहे, ते मला करायचंच आहे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे आणि हे आज नाही झालं तर उद्या होईल, अशी आशा रोज सतत आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. आज नाही झालं तरी उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल, अशी ही जी आशा मनामध्ये असते ना, ती आशा कधी संपतच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की मनुष्य हा आशेवर जगणारा प्राणी आहे. म्हणजे त्याला उद्याची जी आशा आहे ती त्याची आशा कधी संपत नाही, त्याला परत उद्याची आशा मॅडम हे लागून. डायग्राम मध्ये मॅडम हे डायग्राम मध्ये ते हम्म. सगळ्यात वरचं जे शब्द आहे ना, तो दिसत नाही बरोबर. काय आपत्ती आपत्तीचे बीज. आपत्तींचे बीज. आपत्तीचे बीज. हा, आपत्तींचे बीज. त्याच्या वरी काय? त्याच्यावर काही नाही, तेवढंच आहे. आपत्तींचे बीज आहे ते. आपत्तीचे तर बीज. असं, हा, असं माणूस हा आशेवर जगत असतो. म्हणून का? तर त्याला कारण आहे संग. प्रत्येक गोष्टीचा संग किंवा प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला असणारी आसक्ती. त्यामुळं मनुष्य हा आशेवर जगत असतो. म्हणून संगच सर्व आशेचा हेतू आहे आणि संगच सर्व आपत्तींचे बीज आहे. म्हणजे विषयांचा भोग घेण्याच्या नादात, सगळ्या विषयांचा संग करण्याच्या नादात आपण अनेक आपत्ती ह्या ओढवून घेत असतो. म्हणून ते आपत्तींचं बीज आहे. म्हणजे समजा मला गाडी पाहिजे आहे, तर गाडी घेण्या एवढे पैसे नाही आहेत, पण मला पाहिजेच आहे ना ती गाडी. मग आता काय करायचं? मग ते पैसे कमवायचे. मग ते पैसे कमवण्यासाठी रोज धावाधाव करायची, मग कर्ज काढायचं, मग ते कर्जाचे हप्ते फेडत बसायचं, म्हणजे आलीच ना आपत्ती. म्हणून ह्या विषयांचा जो संघ आहे तोच सर्व आपत्तींचे बीज आहे. म्हणून हे रामा, संग त्यागच मोक्ष आहे असं ते म्हणतात. ह्या संघाचा त्याग करणं म्हणजेच मोक्ष आहे. म्हणून तू असंग हो असं ते सांगतायत. मग श्रीराम विचारतात की हे मुने, आपण माझ्या चित्तातल्या सर्व संशयरूपी धुक्याला घालवणारे शरदकालीन वायू आहात. इथे आता संघामुळं काय काय होतं ते सांगितलंय. म्हणजे संघामुळं अनेक प्रकारची कर्म आपल्याकडं केली जातात आणि ती कर्म करण्यासाठी जी काही चांगली वाईट कर्म केली जातात त्या कर्माची फळं ही कर्माशयात साठली जातात आणि मग ती फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून संघच जन्म मरणाचा फेरा आहे. विषयांचा संघ केल्यामुळं अनेक आपत्ती आपण ओढवून घेतो. म्हणून संघ हा आपत्तींचं बीज आहे. काही वेळा आपण विषयांचा भोग घेण्यासाठी काही चुकीची कामं करतो आणि तो संघ अनर्थाला कारण ठरतो. नंतर विषयांचा संघ असा आहे की काही वेळा ते विषय आपल्याला भोगण्यासाठी मिळतात, पण काही वेळा ते मिळत नाहीत.
ज्यावेळी ते मिळत नाहीत त्यावेळी आपण निराश होतो, विषाद उत्पन्न होतो. विषाद म्हणजे काय, तर एक प्रकारचं नैराश्य, डिप्रेशन. माणूस एखाद्या वेळेस म्हणजे समजा मार्क कमी पडले की लगेच विद्यार्थ्यांना नैराश्य येतं. त्याला हवी तिथे ऍडमिशन नाही मिळाली कॉलेजमध्ये की लगेच नैराश्यामध्ये जातो, तो विषाद उत्पन्न होतो. किंवा काय, एखाद्याशी लग्न करायचं असतं तर ते नाही होऊ शकत की लगेच इतका विषाद निर्माण होतो की आत्महत्या करायला जातात. तर अशा प्रकारची विषादाची उत्पत्ती ही संघामुळं होत असते. नंतर मलिन वासना, काही वेळा नको त्या किंवा अतिशय वाईट अशा वासना मनामध्ये निर्माण होतात हा संघ केल्यामुळं. म्हणून मलिन वासनांना सुद्धा संघ कारणीभूत ठरतो. आता जे काही गुन्हेगार असतात, गुन्हे घडतात, म्हणजे चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार, हे सगळं काय आहे, हे मलिन वासना आहे. ही कशामुळे घडतंय, तर मलिन वासनांपायीच हे सगळं घडतंय. तर त्याला कारणीभूत काय आहे, पुन्हा संगच आहे. नंतर मूढ स्थिती उत्पन्न होते, म्हणजे मनुष्य विषयाच्या मागे इतका धावतो की मूढ स्थिती म्हणजे त्याच्यासाठी काही ना काही तो मूर्खपणा किंवा चुकीची कामं सुद्धा करतो आणि स्वतःच खड्ड्यात पडतो. तर अशा प्रकारे संघ हा मूढ स्थिती उत्पन्न होण्याला सुद्धा कारणीभूत ठरतो. आणि म्हणून वसिष्ठ रामांना सांगतायत की संघ त्यागच मोक्ष आहे. या संघाचा त्याग केल्याशिवाय मोक्ष मिळू शकणार नाही. म्हणून ह्या संघाचा त्याग केला पाहिजे आणि म्हणून तू असंग हो असं ते म्हणतात. मग तेव्हा मग श्रीराम असं म्हणतात की हे मुनिवर, आपण माझ्या चित्तातील सर्व संशय रूपी धुक्याला घालवणारे शरदकालीन वायू आहात. म्हणजे शरद ऋतू जसं दुःख घालवतो, शरदकालीन वायू जो आहे, शरद ऋतूमध्ये काय होतं, शरद ऋतूमध्ये ऊन पडतं ना खूप, ऑक्टोबर हीट ज्याला आपण म्हणतो. तर ते धुकं केव्हा निर्माण झालेलं असतं, वर्षा ऋतूमध्ये. वर्षा ऋतूमध्ये सगळीकडे पाऊस पडत असतो आणि काही वेळा धुकं पण निर्माण होतं. तर ते जसं शरदकालीन वायू घालवतो, तसं हे मुनिवर आपण माझ्या चित्तातल्या सर्व संशयरूपी धुक्याला घालवणारे शरदकालीन वायू आहात असं श्रीराम म्हणतायत. म्हणून हे प्रभो, संग कशाला म्हणतात ते सांगा आणि असंग कशाला म्हणतात ते सांगा असं श्रीराम म्हणतात. तेव्हा मग वसिष्ठ म्हणतात की इष्ट पदार्थांचा लाभ आणि अनिष्ट पदार्थांचा वियोग झाला की हर्ष हा विकार उत्पन्न होतो. इष्ट पदार्थांचा लाभ म्हणजे जे पदार्थ आपल्याला योग्य आहेत ते पदार्थ आपल्याला मिळाले की हर्ष हा विकार उत्पन्न होतो. आता हर्ष म्हणजे आनंद होतो. आता आपल्याला आनंद होणं हा काही आपण विकार म्हणत नाही. आनंद होणं हा काही आपल्याला आपण विकार म्हणत नाहीये. विकार कशाला म्हणतो आपण, की जे नको असतं, नको असलेल्या ज्या भावना असतात त्याला आपण विकार म्हणतो. पण इथे या ठिकाणी सगळ्याच विषयांचा त्याग करायचा आहे. त्यामुळं कुठल्याही विषयामुळं जरी हर्ष झाला तरी त्याला ते विकारच म्हणतात. आणि अनिष्ट पदार्थांचा वियोग झाला तरी सुद्धा हर्ष हा विकार उत्पन्न होतो. इष्ट पदार्थांचा लाभ आणि अनिष्ट पदार्थांचा वियोग झाला असता हर्ष हा विकार उत्पन्न होतो. या उलट इष्ट पदार्थांचा वियोग आणि अनिष्ट पदार्थांचा लाभ झाला असता विषाद हा विकार उत्पन्न होतो. म्हणजे आपल्याला हवे असलेले पदार्थ मिळाले किंवा नको असलेले पदार्थ आपल्यापासून दूर गेले की आपल्याला आनंद होतो. या उलट हवे असलेले पदार्थ मिळाले नाहीत आणि नको असलेले पदार्थ मात्र आपल्या अंगलट आले की मग काय होतं, विषाद हा विकार उत्पन्न होतो. विषाद म्हणजे दुःख, नैराश्य. कळलं? इष्ट पदार्थांचा लाभ आणि अनिष्ट पदार्थांचा वियोग झाला की हर्ष होतो. याच्या उलट इष्ट पदार्थांचा वियोग आणि अनिष्ट पदार्थांचा लाभ असं झालं की विषाद हा विकार उत्पन्न होतो. आणि हे हर्ष आणि विषाद उत्पन्न करणारी जी काही मलिन वासना आहे तिलाच संग असं म्हटलेलं आहे. म्हणजे हर्ष उत्पन्न करणारी वासना आणि विषाद उत्पन्न करणारी वासना दोन्ही काय आहेत, मलिन वासना आहेत. आणि या मलिन वासनेलाच संग असं म्हटलेलं आहे.
म्हणजे थोडक्यात विषयांमुळे होणारं सुख आणि दुःख हे दोन्ही काय आहेत? मलिन वासना आहेत आणि तिलाच संग असं म्हटलेलं आहे. आता जीवनमुक्त पुरुष कसे असतात? जीवनमुक्त पुरुषांची पुनर्जन्म न देणारी जी विषादरहित वासना असते तिला असंग म्हणतात. म्हणजे हर्ष आणि विषाद उत्पन्न करणारी जी मलिन वासना आहे तिला संग म्हणतात. आणि जीवनमुक्त पुरुषांची पुनर्जन्म न देणारी जी हर्ष विषाद रहित अशी जी वासना असते तिला असंग असं म्हणतात. आणि ती जी वासना आहे कोणती? पुनर्जन्म न देणारी ती वासना, ती शुद्ध वासना देह असेपर्यंत म्हणजे प्रारब्ध क्षीण होईपर्यंत असते. म्हणजे जीवनमुक्त जे पुरुष असतात त्यांची जी वासना असते ती विषाद रहित असते, हर्ष विषाद रहित असते. त्यामुळं ती वासना ही मलिन असत नाहीये. ती वासना मलिन असत नाही, ती शुद्ध वासना असते. म्हणून ही जी शुद्ध वासना आहे ती सुद्धा देह असेपर्यंत असते. जीवनमुक्त पुरुष हा चित्तातनं चित्त त्याचं आसक्ती रहित झालेलं असतं, परंतु देह असतो तो काही विदेहमुक्त झालेला नाहीये. तर ही जी शुद्ध वासना आहे ती देह असेपर्यंत असते. मग देह कुठपर्यंत असणार आहे? तर प्रारब्ध शेष क्षीण होईपर्यंत असते. म्हणजे त्यानं आधीच्या सगळ्या जन्मांमध्ये जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्माची फळं कर्माशयात साठलेली असतात आणि तीच आपल्याला भोगायला येतात. आणि पूर्वजन्मातली जी फळं आपल्याला भोगायला येतात त्यालाच आपण प्रारब्ध असं म्हणतो. आणि हे जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध शेष म्हणजे या प्रारब्धामध्ये जे काही शिल्लक आहेत कर्मफळं ती क्षीण होईपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ही शुद्ध वासना देह असेपर्यंत असते. आणि त्या शुद्ध वासनेनं जे कर्म केलं जातं ते पुनर्जन्माला किंवा पुनर्बंधाला कारणीभूत होत नाही. शुद्ध वासनेनं म्हणजे जे हर्ष विषाद रहित आहे अशा शुद्ध वासनेनं जे कर्म केलं जातं ते चित्ताला चिकटत नाही किंवा त्याच्या कर्माची फळं ही साठत नाहीत, म्हणून ते पुनर्बंधाला किंवा पुनर्जन्माला कारणीभूत होत नाही. आता जे जीवनमुक्त नसतात त्यांचं काय होतं? जे जीवनमुक्त नसतात त्या माणसांची मूढ बुद्धिजनांची म्हणजे आपण सगळे सर्वसामान्य माणसं जे जीवनमुक्त नसतात त्या मूढ बुद्धिजनांची वासना ही हर्ष विषादयुक्त असते. म्हणजे आपली वासना कशी आहे? हर्ष विषादयुक्त आहे. म्हणजे आपल्याला हवे ते पदार्थ मिळाले किंवा नको ते पदार्थ दूर गेले की आपल्याला लगेच हर्ष होतो, खूप आनंद होतो. किंवा आपल्याला हवे असलेले पदार्थ नाही मिळाले, आपल्याला हवं तसं नाही झालं किंवा जे नको आहे व्हायला तेच झालं की काय होतं? विषाद उत्पन्न होतो किंवा दुःख होतं. म्हणून सर्वसामान्य माणसांची मूढ बुद्धिजनांची वासना ही कशी आहे? तर हर्ष विषादयुक्त आहे. आणि ही हर्ष विषादयुक्त जी वासना आहे ती बंधन उत्पन्न करते. म्हणजे ती कर्म करायला प्रवृत्त करते आणि मग त्या कर्म केली की त्या कर्मांची फळं ही कर्माशयामध्ये साठतात आणि मग ती बंधन उत्पन्न करते. त्यामुळं मनुष्य सतत हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो आणि तिचाच संग या शब्दाने उल्लेख इथं केलेला आहे. अशी जी वासना आहे हर्ष विषादयुक्त जी बंधनं उत्पन्न करते तिचाच संग या शब्दाने इथं उल्लेख केलेला आहे. म्हणून वसिष्ठ म्हणतात की हे रामा, चित्तात विकार निर्माण करणाऱ्या संघाला तू सोडून दे. हा जो संघ आहे जो चित्तामध्ये विकार निर्माण करतोय, हर्ष आणि विषाद हे विकार निर्माण करतोय, तर हे विकार निर्माण करणाऱ्या संघाला तू सोडून दे. आणि मग तू जर स्वस्थ राहिलास तर मग कर्म करीत असून सुद्धा तू त्या कर्माने लिप्त होणार नाहीस. हे रामा, चित्तात विकार निर्माण करणाऱ्या संघाला सोडून तू जर स्वस्थ राहिलास तर कर्म करीत असूनही तू त्या कर्माने लिप्त होणार नाही. त्या कर्माची फळं जी आहेत ती तुला भोगायला लागणार नाही. हर्ष, क्रोध, विषाद यांच्या योगाने जर तू मनात विकार पावला नाहीस
तर तू असंग आहेस. म्हणजे काहीही जरी घडलं, काही मिळो नाही मिळो, काहीही जरी घडलं तरी तुझ्या मनामध्ये हर्ष होता कामा नये, किंवा तू त्या आनंदानं हुरळून जाता कामा नये, किंवा काहीही नको असलेल्या गोष्टी, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी सुद्धा तू क्रोधित होणार नाहीस, तुला त्याचा राग येणार नाही, किंवा त्याच्यामुळं तुला विषाद उत्पन्न होणार नाही, किंवा तू निराश होणार नाही. तर हर्ष क्रोध विषाद यांच्या योगाने जर तू मनात विकार पावला नाहीस तर तू असंग आहेस, असं वसिष्ठ म्हणतायत. तर भगवद्गीतेत एक याच्यावर श्लोक आहे, क्रोधात भवती सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात विनश्यति. कुणी गीता वाचली असेल तर हा श्लोक आठवेल. क्रोधात भवती सम्मोहः, क्रोधामध्ये आपली बुद्धी भ्रष्ट होते. क्रोध आला की काय होतं की आपल्याला कळत नाही आपण काय वागतोय, कसं वागतोय, नेमकं काय करतोय. क्रोधात भवती सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः, आणि असा संमोह झाला की मग आपल्याला स्मृतिविभ्रम होतो. म्हणजे आपण काय करतोय किंवा आधी काय झालंय हे आपण विसरतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, आणि स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो. बुद्धी योग्य ते काम करत नाही. बुद्धिनाशात विनश्यति, आणि बुद्धिनाश झाला की मनुष्य वाईट कर्म करतो, नको ती कर्म करतो, आणि त्याच्यामुळं त्याच्यात नाश होतो. म्हणून इथे वसिष्ठ सांगतायत की हर्ष क्रोध विषाद यांच्या योगाने जर तू मनात विकार पावला नाहीस तर तू असंग आहेस. तू आशेची पराधीनता सोडून दुःखाने म्लान झाला नाहीस. आशेची पराधीनता म्हणजे काय, मनुष्य हा आशेवर जगणारा माणूस आहे. सतत त्याला उद्याची आशा जी आहे ना ती जगायला कारणीभूत ठरते. म्हणजे आज नाही झालं उद्या होईल असं वाटतं, उद्या नाही झालं तर असं वाटतं की नाही उद्या होईल, आज नाही झालं तर उद्या होईल. सतत त्याला अशी उद्याची आशा लागून राहिलेली असते, आणि त्यामुळं काय होतं, आपण त्या आशेच्या अधीन झालेलो आहे. आणि म्हणून आशेची पराधीनता सोडली पाहिजे. आशेची पराधीनता सोडून दुःखाने म्लान झाला नाहीस किंवा सुखाने हर्षित झाला नाहीस तर तू असंग आहेस. म्हणजे असंग असण्याचं एक हे त्यांनी लक्षण सांगितलंय. असंग पुरुष कसा असतो तर तो हर्ष विषाद मुक्त असतो. म्हणजे काही मिळालं म्हणून तो काही हर्षित होत नाही, किंवा नाही मिळालं म्हणून तो निराश पण होत नाही, किंवा विषादयुक्त पण होत नाही. तो जे कर्म करतो ते कर्म त्याला चिकटत नाही, त्यामुळं त्याला पुनर्जन्म होत नाही. नंतर तो काय होतो, आसक्ती रहित होतो. तो काय करतो, आसक्ती रहित होतो असंग पुरुष. नंतर व्यवहारात आणि सुखदुःखामध्ये तू ब्रह्मैक रूपता सोडली नाहीस तर तू असंग आहेस. म्हणजे असंग आहे केव्हा म्हणायचं, तर व्यवहारात आणि सुख दुःखामध्ये ब्रह्मैक रूपता सोडायला सांगतायत ते. ब्रह्मैक रूपता म्हणजे सुख असू दे किंवा दुःख असू दे ते सगळं ब्रह्मरूप आहे. सगळ्या पदार्थांकडे ब्रह्म म्हणून बघणारा जो माणूस असतो त्याला त्या पदार्थांविषयी काहीच आसक्ती राहत नाही, आणि काहीच आसक्ती न राहिल्यामुळं त्याला त्याच्यापासून सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. म्हणून व्यवहारात आणि सुखदुःखामध्ये तू ब्रह्मैक रूपता सोडली नाहीस तर तू असंग आहेस असं ते म्हणतायत. जर तुला चित्ताचा स्वभाव चांगला कळला आणि प्रत्येक ज्ञानामध्ये जर तुला चित्ताचा स्वभाव चांगला कळला. चित्ताचा स्वभाव काय आहे, चित्त हे चंचल आहे, बहिर्मुख आहे, सतत विषयांच्या माग धावणार आहे. आणि हा जर स्वभाव तुला चांगला कळला आणि प्रत्येक ज्ञानामध्ये सम आत्म्याला जाणलेस आणि जसा प्रसंग येईल तसे अनुवर्तन केलेस तर तू असंग आहेस. म्हणजे चित्ताचा स्वभाव ज्याला चांगला कळलेला आहे, चित्त बहिर्मुख आहे, चंचल आहे, हा स्वभाव ज्याला कळतोय आणि प्रत्येक ज्ञानामध्ये आत्म्याला जर जाणलं, आत्मा कसा आहे, सम आत्म्याला, आत्मा कसा आहे, सम आहे. आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता नाहीये. विषमता ही चित्तामध्ये असते, शरीरामध्ये असते, आत्म्यामध्ये
नाही. कारण का तर आत्मा हा निर्गुण निराकार असं एक ब्रह्म आहे. म्हणून चित्ताचा स्वभाव चांगला कळला आणि प्रत्येक ज्ञानामध्ये सम आत्म्याला तू जाणलंस आणि जसा प्रसंग येईल तसे अनुवर्तन केलेस तर तू असंग आहेस. आणि हेच पुढे तुम्हाला रामाच्या जीवनामध्ये बघायला मिळते. रामाच्या जीवनामध्ये त्यानं काय केलं? वनवास भोगायची वेळ आली तर वनवास भोगला त्यानं. तो असं नाही म्हणला की माझा आता राज्याभिषेक होणार आहे आणि मी काय वनात जाणार नाही, मी का जाऊ, असं म्हणला का तो? नाही. केवळ वडिलांच्या वचनपूर्तीसाठी तो सगळं राज्य सोडून 14 वर्ष वनवासात गेला. त्याचं कारण काय आहे? इथे वसिष्ठांनी त्याला उपदेश केलेला आहे की जसा प्रसंग येईल तसे अनुवर्तन केलेस तर तू असंग आहेस. आणि त्याचप्रमाणे रामानं केलेलं आहे. जसा प्रसंग आला तसं त्यानं अनुवर्तन केलंय, तसं तो वागलेला आहे. लक्षात आलं? म्यूट करा, कुणाचा माईक चालू आहे, म्यूट करा. तर अशा रीतीनं हे रघुनंदना वासना त्याग म्हणजेच संग त्याग, आणि संग त्याग हाच मोक्ष आहे, तेव्हा तू असंग हो असं वसिष्ठ श्रीरामांना सांगताय. म्हणजे पुढे रामायण कुणी वाचलंय का पूर्ण रामायण? होय होय. हा. मग रामायणामध्ये राम जे काही वागतो, जे काही वर्तन करतो, त्याचं बीज हे तुम्हाला याच्यात बघायला मिळेल, योग वसिष्ठ मध्ये. म्हणजे जो हम्म. वसिष्ठांनी उपदेश केलेला आहे ना त्याप्रमाणे तो वागत गेलाय. बरोबर आहे. हा. म्हणूनच तो पुरुषोत्तम, ज्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो ना, तो मर्यादा पुरुषोत्तम का झालाय? तर त्यानं त्याच्या गुरूंनी त्याला जो उपदेश केलाय तो उपदेशाचं त्यानं पालन केलंय. बरोबर. म्हणूनच तो मर्यादा पुरुषोत्तम ठरलेला आहे. इथं त्यांनी कसं सांगितलंय की चित्ताचा स्वभाव चांगला कळला आणि प्रत्येक ज्ञानामध्ये सम आत्म्याला जाणलेस आणि जसा प्रसंग येईल तसं अनुवर्तन केलेस तर तू असंग आहेस. आणि पुढे तुम्ही रामायणामध्ये बघा, सगळीकडे तुम्हाला हेच दिसेल की जसा प्रसंग येईल तसंच त्यानं वर्तन केलेलं आहे. त्यानं स्वतःच्या मनाप्रमाणे वर्तन कधीच केलेलं नाहीये. प्रजेसाठी त्यानं पूर्णपणे वाहून घेतलेला आहे. जेव्हा प्रजाजनांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की सीता रावणाकडे राहिली एवढे दिवस आणि तरी सुद्धा राजाने तिचा स्वीकार का केला? तर तिला वनामध्ये सोडून दिलं का? तर प्रजेच्या मनातला संशय किंवा प्रजेच्या मनातला संशय घालवण्यासाठी किंवा प्रजेचं मन राखण्यासाठी. तो एक उत्तम राजा होता ना, प्रजेसाठी जगणारा राजा होता तो. म्हणून त्यानं वनामध्ये नेऊन सोडलं सीतेला. आपण काय म्हणतो की असं नाही सोडायला पाहिजे, बायकोला सोडलं वगैरे वगैरे. त्याला आपण विलनच्या पिंजऱ्यात काही वेळा उभं करतो ह्यासाठी. तर ते तसं नाहीये. त्याला वसिष्ठांनी तसंच सांगितलंय की तू असंग हो, जसा प्रसंग येईल तसं अनुवर्तन कर. आणि तसंच त्यानं पूर्ण आयुष्यभर केलेलं आहे. अशा रीतीनं हे रघुनंदना वासना त्याग म्हणजेच संग त्याग, आणि हा संग त्यागच मोक्ष आहे, तेव्हा तू असंग हो असं श्रीरामांना वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. म्हणजे असंगाची लक्षणं कोणती आहेत? तर आसक्ती रहित, हर्ष विषाद मुक्त. तर इंद्रिय जरी कर्म करत असली तरी तिथं चित्त असत नाही, त्यामुळं ती कर्म चित्ताला चिकटत नाही, त्यामुळं पुनर्जन्म नाही. सुखदुःखामध्ये ब्रह्मिक रूपता आहे. म्हणजे सुख आलं काय आणि दुःख आलं काय, सगळं सगळं ब्रह्मरूप आहे असं तो समजतो. नंतर आशेचा त्याग, आशेच्या जी पराधीनता आहे, सतत आपण ज्या आशेवर जगत असतो, ही जी आशेची पराधीनता आहे तर ती आशा सोडून दिली पाहिजे. आशेचा त्याग म्हणजेच असंग आहे. चित्तरती नाही, म्हणजे फक्त शरीरानं इंद्रियानं मनानं कर्म करायचे, तिथे चित्तरती ठेवायची नाहीये, तरच तो असंग झाला. नंतर बुद्धीचा त्याग. आता बुद्धीचा त्याग म्हणजे बुद्धीचा वापरच करायचा नाही असं नाहीये, किंवा बुद्धी सोडून देऊन मूर्खासारखं काही वागायचं नाहीये. तर जी मूढ बुद्धी आहे
इथं बुद्धीचा त्याग आहे ना, तिथे मूढ बुद्धीचा त्याग असं घ्या तुम्ही. मूढ बुद्धी जी आहे म्हणजे सर्वसामान्य जनांची जी मूढ बुद्धी आहे, म्हणजे वासना जी आहे ती हर्ष विषादयुक्त असते. म्हणून ही जी अशी जी मूढ बुद्धी आहे ना, त्या बुद्धीचा त्याग त्यांनी करायला सांगितलेला आहे. बुद्धीचा त्याग म्हणजे निर्बुद्धपणे काम करायचं असं नाहीये. तर इथे आपलं सिलॅबस सगळा संपलेला आहे. योग मॅडम, वसिष्ठचा. योग वशिष्ठ हा ग्रंथ रामायणाच्या अगोदर लिहिलेला आहे का? मग म्हणजे काळ कसा आहे दोन्ही ग्रंथांचा? नाही, रा आता जेव्हा योग वसिष्ठ म्हणजे काय आहे? वसिष्ठांनी रामाला केलेला उपदेश आहे. तर हा हम्म. उपदेश जेव्हा वसिष्ठांनी रामाला केला तेव्हा श्रीराम 16 वर्षांचे होते. अच्छा. हं. हा. आता आताच्या 16 वर्षाच्या मुलांना किंवा आपण जेव्हा 16 वर्षाचे होतो तेव्हा आपल्याला हे सगळं सांगितलं असतं तर काय झालं असतं? सगळं आपल्या डोक्यावरनं गेलं असतं. बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे. 16 वर्षाच्या मुलांना आता काय कळते? हो ना. पण काय शेवटी ते श्रीराम होते, भगवंतांचा अंश होते ना, विष्णूचा अवतार आहे तो. बरोबर. त्यामुळे त्यांना सगळं कळलं, आपल्याला कुठे कळते? आपल्याला देशाटनाला पाठवलं तर आपण मस्त फिरून एन्जॉय करून येणार. पण हम्म. रामाला देशाटनाला पाठवलं दशरथाने, त्यावेळी त्याला सगळ्या लोकांचं दुःख दिसलं आणि ते दुःख बघून तो निराश झाला, विषादित झाला, दुःखी झाला. त्याला सगळं आयुष्य हे नीरस वाटायला लागलं. त्यामुळं वसिष्ठांना बोलवायची वेळ आली की ह्याला काहीतरी उपदेश करा आणि ह्याला पुढे राज्य करायचंय हे असं त्याला जीवनाबद्दल रस वाटत नाहीये, तो असा नैराश्यामध्ये गेलाय, हे चांगलं नाहीये, पुढे तो राज्य कसं करणार. म्हणून त्याला हे करण्यासाठी त्याला त्याची जी निराशा आहे ती घालवण्यासाठी म्हणून वसिष्ठ हा सगळा उपदेश करतायत. की ते काय सांगतायत की ह्या लोकांचं दुःख बघून तू दुःखी होऊ नकोस. कारण ते जे दुःखी झालेले आहेत त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत. त्याचं कारण संग, आशेची पराधीनता, सतत वासना मनामध्ये निर्माण होतात. त्या वासनापूर्तीसाठी अनेक ते लोक कर्मे करतात. काही वेळा चांगली कर्म करतात, काही वेळा वाईट कर्म करतात आणि त्या वाईट कर्माची फळं त्यांना भोगायला लागतायत. तर त्यांच्या दुःखामुळं तू दुःखी होऊ नकोस, तू असंग हो, असंच वसिष्ठ त्यांना सांगतायत ना. मग दुःख का निर्माण होतं त्यासाठी ते बीज परंपरा त्यांनी सांगितली आहे. संसार वेल, त्याचं बीज शरीर, शरीराचं बीज चित्त, चित्ताचं बीज प्राणस्पंद वासना, हे सगळं त्यांनी सांगितलंय ना समजावून श्रीरामांना. की दुःख का निर्माण होतंय, ह्या जगामध्ये जे दुःख निर्माण होतंय की काही जण अपंग झालेले आहेत, काही जण काही लोक हे जवळची माणसं गमावून बसलेली आहेत त्यामुळे ते दुःखी आहेत. काही असाध्य अशा आजारांनी जर्जर झालेली आहेत त्यामुळं ते दुःखी आहेत. काही वार्धक्यामुळं दुर्बल होऊन त्यामुळं दुःखी आहेत. आता जन्म मृत्यू जरा व्याधी हे कोणालाच चुकलेलं नाहीये. त्यामुळं तू दुःखी होऊन काय उपयोग आहे? त्यामुळे होऊ नकोस लोकांचं दुःख बघून. जग हे असंच आहे आणि हे असं जन्म मृत्यूचं चक्र हे असंच चालू राहणार आहे. आणि हे सगळं याच्यातून सगळ्यातून सुटका करायची असेल तर मग काय करायला पाहिजे ह्याचाच तर उपदेश केलेला आहे ना त्यांनी या योग वसिष्ठमध्ये. आणि त्या उपदेश त्यांनी पाळलेला आहे रामाने पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये. हे आपल्याला दिसतं बऱ्याच ठिकाणी आपल्याला. म्हणजे जसं तो वनामध्ये जातो, वडिलांनी आज्ञा दिली की लगेच तो गेला वनामध्ये, भरत त्याला आणायला गेला. सगळं चतुरंग सेना घेऊन वनामध्ये भरत त्याला आणायला गेला. त्यावेळी भरताला तो सांगतो की मी परत येणार नाही. वडील गेलेत हे दशरथ राजा मृत्यू पावलेला असतो ती बातमी त्याला सांगतो तो, त्यामुळे तो खूप दुःखी होतो पित्याच्या वियोगानं. पण तरी सुद्धा तो म्हणतो की मी वडिलांच्या वचनपूर्तीसाठी वडिलांनी मला आज्ञा दिलेली आहे आणि आज्ञा वडिलांची मी पाळणार. मी 14 वर्ष वनवास भोगणार आणि मगच मी अयोध्येमध्ये परत येणार. याच्यावर एक गाणं पण आहे गीत रामायणामध्ये की ज्यावेळी भरत येतो आणि तो परत यायला सांगतो त्यावेळी मग श्रीराम त्यांना म्हणतात
की तू काळजी करू नकोस, तू स्वतः राज्य कर. म्हणजे अयोध्येचा तू राजा हो, मी वनीचा रंकच बरा आहे, असं तो म्हणतो. तर त्यावेळी भरत काही ऐकत नाही. शेवटी तो म्हणतो की तुझ्या पादुका दे मला, त्या पादुका मी सिंहासनावर ठेवतो आणि अयोध्येचं राज्य करतो आणि तुझी वाट बघतो. 14 वर्षाचा काळ हा काही थोडा काळ नाहीये ना. राज्याभिषेक होणार असतो त्याचा आणि राज्य सोडून वनवासी व्हायचं. त्यावेळी नुकतंच लग्न झालेलं असतं रामाचं आणि सीतेचं. आणि इतक्या तरुण वयात जिथं राजवाड्यातलं ऐशो आराम सुख सत्ता भोगायची, ते सगळं सोडून देऊन तो केवळ वडिलांच्या आज्ञेसाठी म्हणून वनामध्ये जातो. आज काय होतंय? आज वडिलांचं कोण एक शब्द काही ऐकतंय का? आणि वनात बिनात जाणं तर फार लांबची गोष्ट आहे. आज कित्येक ठिकाणी तर आई वडिलांनाच बाहेर काढतायत अशी परिस्थिती म्हणजे काही ठिकाणी दिसतीये. तर तो म्हणून तर त्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो ना. त्यावेळेलाच तर तो भरताला म्हणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे गाणं त्यावेळी ते रामाच्या तोंडामध्ये गड्डी माडगुळकरांनी घातलेलं आहे, भरताला परत जायला सांगताना, की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर अशी पराधीनता अशी पण आहे. त्यामुळे दुःख कुणाला चुकलेलं नाहीये, रामाला चुकलं नाही, कृष्णाला चुकलं नाही, मग आपल्याला कुठून चुकणार आहे? आपल्याही वाट्याला ते येणारच आहे, ते प्रारब्ध आहे, ते शांतपणे भोगलं पाहिजे ना. ते जर शांतपणे न भोगता त्यामध्ये आपण क्षुब्ध झालो, क्रोधित झालो, तर अजून काही नको ती कर्म करून बसणार आणि अजून भोग वाढवून घेणार. हेच तर लोकांना कळत नाहीये, की कुठलीही वाईट गोष्ट आपल्या वाट्याला आली तर ते आपलं प्रारब्ध आहे असं समजून शांतपणे ते भोगून संपवलं पाहिजे ना. पण असं करतात का लोक? नाही करत. उलट त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं, दुसऱ्याला त्याच्यासाठी त्रास द्यायचा. मग याच्यातून काय होतं? आणखी वाईट कर्म केली जातात. त्या वाईट कर्मांमधून आणखी त्याची वाईट फळं पण आपल्या कर्माशयामध्ये साठतात आणि परत आपले भोग वाढतातच, कमी होतच नाहीयेत. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणून हो वाईट हो. जरी वाट्याला आलं तरी ते शांतपणे भोगलं पाहिजे. रामाने काय केलं? 14 वर्षे वनवास त्याच्या वाट्याला आला तरी तो त्यानं शांतपणे भोगला. तो भोगत असताना कित्येक लोकांचं त्यांनी कल्याण केलं. अहिल्याला शापमुक्त केलं, शबरीची नुसती बोरं खाल्ली आणि तिला केवढा मोठा आनंद दिला. म्हणजे स्वतःच्या दर्शनाचा त्यानं शबरीला केवढा मोठा आनंद दिला, अहिल्याला शापमुक्त केलं. ते सुग्रीव आणि बालीचं जे काय चाललं होतं ते विसरलं त्यांनी. त्यानंतर रावणाला मारलं, कित्येक वाईट राक्षसांना मारलं, मारीचाला मारलं. अशी म्हणजे त्यानं त्या वनवासात सुद्धा कितीतरी चांगली कामं केली. म्हणून काय आपण म्हणून काय असं सांगितलं जातं की कुठलीही गोष्ट सकारात्मक घ्या, ती नकारात्मक घेऊ नका. नकारात्मक घेतली तर काय होतं? नकारात्मक घेतली तर आपल्याला त्याचा त्रास होणार आहे आणि त्यातून आपल्याकडनं पुन्हा काहीतरी वाईट गोष्टी घडणार आहे. म्हणून कुठलीही वाईट गोष्ट जरी असली तरी ती सकारात्मक घेतली पाहिजे. ती जर सकारात्मक घेतली तर आपल्याला त्याचा एकतर त्रास पण होत नाही आणि त्यातून काहीतरी आपल्या हातून चांगलंच काम घडतं, वाईट नाही घडत. तर असं रामाला जो उपदेश केला वसिष्ठांनी, त्याचं प्रत्यंतर रामाच्या पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्याला येत येत राहतो. जर पुढे तुम्ही रामायण वाचलं तर. आता रामायण तर बहुतेक सगळेजण वाचतात, पण योग वसिष्ठ हा ग्रंथ बऱ्याच वेळा कुणाला माहीतच नसतो किंवा माहीत असला तरी ऐकून माहीत असतो. तो काही कोणी वाचलेला नसतो. आता आपण सुद्धा काय करतोय? जे आपल्याला सिलेबस मध्ये आहे तेवढंच आपण वाचतोय आणि करतोय. पूर्ण योग वसिष्ठ ग्रंथ खूप मोठा आहे, पण सवडीनं तो वाचायला पाहिजे आपण सगळाच. म्हणजे त्याच्यामध्ये जी 6 प्रकरण आहेत, वैराग्य प्रकरण, मुमुक्षु व्यवहार प्रकरण वगैरे, ही सुद्धा प्रकरणं वाचली तर आपल्याला रामायणातल्या बऱ्याचशा गोष्टींच्या मागचं कारण कळेल. तर एम.ए. योगा झाल्यानंतर निवांतपणे वाचा मग योग वसिष्ठ. हो. आता सध्या आपल्या सिलेबस मध्ये आहे तेवढंच करून आपल्याला पेपर लिहून पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता योग वसिष्ठ मधलं एक कणभर जरी आपण घेतलं आणि आपण आचरणात आणलं तरी सुद्धा पुष्कळ कल्याण होईल आपलं. अशी आपली
हिंदूंची जी आध्यात्मिक ग्रंथ संपदा आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचा जर सखोल अभ्यास करायचा म्हटलं तर त्याला एक आयुष्य पुरणार नाही, इतकी ती मोठी आहे. पण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तर आपण करूच शकतो, हो की नाही? हो ना. तर याच्यात काही शंका आहे का? जर काही शंका असेल तर विचारा, नाहीतर मग आपण थांबू इथे. आता हे जे संघ आणि असंघावर हा, जो प्रश्न येतो तो कशा प्रकारचा असेल? प्रश्न आता याच्यावर दोन प्रकारचे प्रश्न येतात. एक म्हणजे समदर्शन सर्गाचा सारांश लिहा, असा प्रश्न आला हो. तर तुम्हाला ज्ञानीपुरुषांची लक्षणं आणि संघासंघ हे दोन्ही थोडक्यात लिहायचंय. नाही, आणि आपण काही हे वेळा फक्त संघासंघावर सुद्धा प्रश्न येतो की हा. संघ असंघ म्हणजे काय, किंवा वसिष्ठांनी श्रीरामाला केलेल्या संघ असंघाचे वर्णन करा. मग संघ नाही म्हणजे आता काय, असंघ म्हणजे काय, आणि रामाला त्यांनी संघ सोडून द्यायला सांगितलंय आणि असंघ असंघ व्हायला धरायला सांगितलं. सांगितलंय. हा, असंघ व्हायला सांगितलंय. संघ सोडून द्या आणि असंघ होती असं सांगितलंय ना रामाला. हम्म. म्हणजे संघाची लक्षणे आणि हम्म. असंघाची लक्षणे असा विषय असेल का प्रश्न? लक्षण असा तर काय कधी प्रश्न आले नाही. प्रश्न शक्यतो असाच आलेला आहे की श्री वसिष्ठांनी सांगितलेल्या संघ असंघाचे वर्णन करा. हा. मग संघ म्हणजे काय, असंघ म्हणजे काय लिहायचं, आणि संघ हो. सोडून द्यायला सांगितलंय आणि असंघ व्हायला सांगितलंय ते का, ते पण लिहायचं. आणि मग ही लक्षणं लिहायची. तुम्ही ही एक अशी डायग्राम काढून त्याप्रमाणे त्या पॉइंट वाईज लिहिलं तरी चालेल. प्रत्येकावर एक एक हो. वाक्य लिहिलं तरी असंघाची लक्षणेमध्ये उपयुक्त. हे हा 8 पॉइंट आहेत, तसेच संघाचे पण 8 पॉइंट आहेत. हा याचं थोडस विस्तारित स्वरूप करून लिहिणे. हा, विस्तारित लिहायचंय. तुम्ही प्रत्येकाबद्दल एक दोन वाक्य जरी लिहिलीत ना तरी पुष्कळ मोठं उत्तर होतं. ठीक ठीक ठीक. ठीक आहे. अजून थिसिस बद्दल कुणाला काही विचारायचंय का? थिसिसचं काय अडचण आहे का? मॅडम, मी एक सांख्यिकी फॉर्मॅट मध्ये भरलंय, तर ते हा, तुम्हाला बरं. व्हॉट्सअपला टाकू का मी? हो चालेल की, चालेल. म्हणजे म्हणजे डाटा मला जरा कलेक्शन झालंय का खात्री होईल. तुमचं? हो डाटा हो कलेक्शन झालंय? बरं हो. बरं बरं. ठीक आहे. मग ते असं टेबल तयार केलंय का, चार्ट तयार केलाय का? हा, टेबल आणि चार्ट मी ज्या स्वरूपात केलाय ते हा तुम्हाला करून पाठवलं की मग म्हणजे मला चालेल, खात्री मी ते होईल. बघते एकदा. हा चालेल, मग पाठवून द्या, बघते मी आणि हं, तुम्हाला रिप्लाय. चालेल. मॅडम, चेक करण्यासाठी म्हणजे काय काय पाठवायचं तुम्हाला? तुम्ही जे काय टाईप केलंय ना ते पीडीएफ करून मला पाठवून द्या. जे काय टाईप केलंय तुम्ही किंवा लिहिलंय ते तुम्ही त्याचा फोटो काढून, त्याचे फोटो काढून पीडीएफ तयार करा आणि मग पीडीएफ तयार करून द्या पाठवून मला. मी वाचून तुम्हाला सांगते. हं? त्याच्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर. तुमचं पण प्रायोगिकच आहे ना? हो हो तुमचं पण प्रायोगिकच आहे ना? हा, ठीक आहे. हो हो कुठपर्यंत आलंय मग? कुठपर्यंत आलंय आता? झाले, माझे बऱ्यापैकी झालेलं आहे, शेवट झालेला आहे. डाटा कलेक्शन पर्यंत आलायत का? हो 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 डाटा पर्यंत आलेलं आहे तुमचं? ठीक आहे. हो.